प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने नमस्कार करतो। आज तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे आहात का? तुम्ही आनंदी आहात का? की तुम्ही निराश आणि त्रासलेले आहात? काहीही होत नाहीये असा विचार करून तुम्ही दुःखी आहात का? घाबरू नका, आजही प्रभू तुमच्याशी बोलत आहे। जर तुम्ही प्रभू जे बोलतात ते काळजीपूर्वक ऐकले आणि त्यासाठी स्वतःला समर्पित केले तर तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडेल। आज प्रभू काय म्हणतो? यिर्मया अध्याय 4 वचन 1, तुम्ही बहकणार नाहीस। परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला-मुली, तू आता इकडे तिकडे भटकणार नाहीस। या कामामुळे मी इकडे तिकडे फिरायला जातो। जर मला ट्रान्सफर मिळाली तर बरे होईल, त्यामुळे मी इकडे तिकडे भटकत राहतो। तुम्हालाही असा त्रास होतो का? व्यवसायात खूप हालचाल होत आहे, पर मला त्याचे फळ दिसत नाहीये। तुम्ही तुमच्या मनात अस्वस्थ आहात का? माझ्या मुलाच्या मुलीच्या बाबतीत आम्ही सतत भटकत राहतो। आम्ही त्याबद्दल सतत बोलत राहतो, पर काही जुळून येत नाहीये। ही भटकंतीचीच परिस्थिती आहे। आपण अपेक्षा करतो की ही गोष्ट संपेल, पण समस्या तशीच ओढ राहते। खूप भटकत आहे। तुम्ही असं म्हणता का? परमेश्वर म्हणतो, तू आता भटकणार नाहीस, म्हणून आजपासून बदल होणार आहे। त्यासाठी तुला काय करायला हवं? परमेश्वर म्हणतो, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस। म्हणून तुझ्या आयुष्यात काहीतरी असं असू शकतं जे परमेश्वराला आवडत नाही। तुला तुझं हृदय तपासावं लागेल। म्हणूनच ही भटकंती आहे आणि त्याला काहीच शेवट नाही। समस्या संपतच नाहीये। मी शोधत असलेल्या गोष्टीला काहीच शेवट नाही। मी फक्त कार्यालयातून कार्यालयात आणि माणसाकडून माणसाकडे फिरत राहतो। जर तू म्हणत असशील तर तुझ्या आयुष्यात काहीतरी असू शकतं जे परमेश्वराला अप्रिय आहे। काही पाप, अपराध किंवा परमेश्वराला दुखावणारी गोष्ट असू शकते। तुझं हृदय तपास, तुझ्या कुटुंबातील गोष्टी तपास। आजकाल एक दोन नव्हे तर अनेकांनी, ज्यांनी आमचा संदेश ऐकला, असं सांगितलं आहे, आमच्या आयुष्यात काहीच घडत नाहीये। बांधकामाचं काम प्रलंबित आहे। आमच्या मुलांच्या बाबतीतही असंच आहे। खूप हालचाल चालू होती। त्यांनी समस्या काय आहे हे तपासलं तर घरी ज्योतिषशास्त्राशी संबंधित गोष्टी होत्या। ख्रिश्चनांच्याही घरी ज्योतिषशास्त्राच्या टिप्पण्या होत्या। त्यांनी त्या गोष्टी काढून टाकल्या आणि जाळल्या। संपूर्ण परिस्थिती बदलली आणि आशीर्वाद मिळायला लागले। मी हजारो लोकांना याबद्दल साक्ष देताना पाहिलं आहे। माझ्या आश्चर्याचा पारावार राहिला नाही, कारण ख्रिश्चनांच्याही घरी ज्योतिषशास्त्राच्या गोष्टी होत्या। ते शुभ अशुभ वेळ पाहतात। तुम्ही तुमचं आयुष्य जन्मतारीख किंवा वेळ पाहून ठरवू शकत नाही। लोकांच्या मनात चुकीचा विश्वास रुजवला गेला आहे आणि असे अनेक लोक आहेत जे या विश्वासांमुळे आपलं आयुष्य खराब करतात। आपलं आयुष्य प्रभूच्या हातात आहे। त्याला सर्व काही माहिती आहे। प्रभूकडे पाहण्याऐवजी जर आपण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवू लागलो तर आपण आपल्या मनाने प्रभूपासून दूर जातो। अशा चुकीच्या आणि घृणास्पद समजुती तुमच्या मनात असू शकतात। त्या दूर करा। त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हे माणसांनी आपल्याला फसवण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी लिहिलं आहे। हे जाणून घ्या की त्यांच्या मागे असलेलं काम सैतानाचं आहे। सैतान आपल्या मनाला कपटीपणे प्रभूपासून दूर करतो। तो आपल्या मनाला आपल्याला निर्माण करणाऱ्या प्रभूपासून दूर नेतो। सैतान अशा चुकीच्या समजुतींमध्ये आपल्याला ठेवण्यासाठी हे एक शस्त्र वापरतो। तुम्ही त्या समजुती दूर केल्या की तुमच्या गोष्टींमध्ये भरभराट होईल। तुम्हाला यश मिळेल। मी हजारो लोकांना याबद्दल साक्ष देताना पाहिलं आहे। तुमच्या आयुष्यातही असं काही असू शकतं जे प्रभूला अप्रिय आहे। परीक्षा घ्या आणि पहा। तुम्ही ते दूर केल्याबरोबर प्रभू तुमच्या गोष्टींमध्ये कुठलाही भटकत होता भरभराट करेल।
तो आजही ते घडवून आणेल. त्या बाबतीत तो तुमच्यासाठी चमत्कार करेल. इस्रायलचे लोक वाळवंटात 40 वर्षे भटकले. त्यांना का भटकावं लागलं? ते मूर्तीपूजा, व्यभिचार आणि परस्त्रीगमनात गुंतले होते. त्यांनी कुरकुर केली आणि प्रभूला दुखी केलं. म्हणून आपण पाहतो ते वाळवंटात भटकले. तुमच्या आयुष्यात भटकंती का आहे? विचार करा पहा. जे प्रभूला अप्रिय दूर केल्यावर, स्वतःला समर्पित केल्यावर तुमचं काम फळेल, यशस्वी होईल. प्रभू चमत्कार करेल. तो तुमच्याशी बोलत नाही का? तपासा पहा तुमच्या हृदयात आयुष्यात घृणास्पद गोष्ट आहे का? ती गोष्ट त्वरित दूर करा. तुम्हाला एक चमत्कार दिसेल. प्रभू, आम्हाला अशी घृणास्पद गोष्ट नको जी तुला अप्रिय आणि दुःखी करते. त्या गोष्टी दूर करण्यासाठी कृपा दे. तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.